नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातामधून छानशी अशी डिश. तर आज मी बनवित आहे चीज टाकून राईस बॉल आणि हे खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला तर खूप सोपी आहे आणि हे मुलांना तर खूपच आवडतात. तर चला मग चीज राईस बॉल बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया. तर इथे मी घेतलेले आहे एक वाटी उरलेला भात आहे, तर मी तो घेतलेला आहे इथे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्धा वाटी अ, तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे छोटी वाटी एक बारीक रवा घेतलेला आहे. स्वादानुसार मीठ लागेल आपल्याला आणि अर्धा चम्मच मी ओवा घेतलेला आहे. आणि चीज राईस बॉल करायचं असल्यामुळे मी इथे चीज घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायला रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहे. तर आणि नंतर कोथिंबीर घेतलेला आहे, हिरवा कांदा घेतलेला आहे आणि 4-5 मिरची बारीक कट करून घेतलेले आहे. हवं तर तुम्ही मिरचीची पेस्ट पण करू शकता. आता आपण भात आणि दही आणि रवा याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्याची पेस्ट टाईप करून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही. पाणी टाकलं तर ते पातळ होणार. त्याच्यामुळे दही टाकल्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जाते. तर हे सगळं एकत्र करून तिन्ही साहित्य आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तर हे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर ते मिश्रण असं झालेलं आहे. आणि आता आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. तर मी हे मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर काढून घेते. संपूर्ण मिश्रण भांड्यामध्ये काढून झाल्याच्या नंतर यामध्ये मी आता कांदा, मिरची आणि कोथिंबीर मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये मीठ टाकून आणि ओवा टाकून छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जो तांदूळचं पीठ घेतलेलं होतं अर्धा वाटी, तो टाकून छान मिक्स करून घ्यायचं. याचा छान घट्टसर असा गोळा तयार होऊन जाते. तर तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी छान याचा घट्टसर गोळा तयार करून घेते. तुम्ही बघू शकता हा छान घट्टच सारण झालेला आहे. आता आपण याला 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण रवा टाकलेला आहे आणि तो फुलतो. त्यामुळे मी इथे 10 मिनटं त्याला रेस्ट व्हायला ठेवून देते आणि मग आपण याचे राईस बॉल तयार करूया. तर इथे आता 10 मिनटं झालेले आहेत. तर आपलं सारण आता छान झालेलं आहे आणि आता आपण राईस बॉल करण्यासाठी जी चीज लागणार आहे त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून ते छान मिक्स करून घेते आणि मग आपण राईस बॉल तयार करू. तर मी याला आधी मिक्स करून घेते छान. आता बॉल्स बनवण्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून ती चिपकू नये. तर मी इथे छोटा गोळा घेत आहे आणि आता आपण त्याला हातानेच असं फ्लॅट करायचं आहे, टॅप टॅप करत. आणि त्यानंतर यामध्ये आपण चीज घेऊन त्याला पॅक करायचं आहे. जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणे त्याला आतमध्ये ठेवायचं सेंटरमध्ये आणि ते पॅक करून घ्यायचं जेणेकरून मग चीज बाहेर पडणार नाही. तर मी त्याला आता राऊंड राऊंड करून ते पॅक करून घेते. तर याप्रमाणे आपण बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व बॉल्स इथे आता रेडी करून घेते. तर इथे आपले सर्व चीज राईस बॉल तयार आहेत आणि आता आपण यांना तळून घेऊया. तर यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. तेल टाकून छान गरम करून देत आहे, गरम होऊ देत आहे. आणि गरम करत असताना तेल खूप गॅस फ्लेम मोठी ठेवून गरम नाही करायचं, नाहीतर तेल खूप कडक होऊन जातो आणि मग आपलं बॉल्स जळून जातील. तर मी इथे आता तेल गरम झालेलं आहे आणि हे आता तळायला टाकून घेत आहे आणि याला छान दोन्ही ब्राऊन होईस तोपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचे आहेत. तर मी हे आता तळून घेते. एक बाजू होत आली की आपण आता याला पलटवून घेऊया. तर मी पलटवून घेते यांना. आता सर्व बाजूनी छान ब्राऊन झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. तर टिश्यू टाकलेल्या प्लेटवर मी आता हे काढून घेते आणि तुम्ही बघू शकता
तेल पण खूप पिलेलं नाही आहे त्यांनी, तेलकट नाही आहेत आणि छान क्रंची क्रंची झालेले आहेत. तर मी आता हे प्लेटवर काढून घेते आणि सर्व बॉल्स असेच तळून घेते. तर इथे आपले सर्व राईस बॉल तळून झालेले आहेत आणि वरून तर छान कुरकुरीत क्रिस्पी आहेत. छान असा आवाज पण येत आहे. तर आता आपण हे केचपसोबत प्लेट्स तयार करूया. आपली चीज राईस बॉल प्लेट तयार आहे. तर शिळा भात असला की मग तो नुसता फ्राय करण्यापेक्षा एकदा असं नक्की करून बघा. मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडेल. तर अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच माझ्या आणखी रेसिपीजला लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.